झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो राणी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग निघाला 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 आपल्या घनश्याम माऊलींच्या लग्नाचा उत्तम मुहूर्त निघाला. आपल्या भटजींनी सांगितलं बरी 12:10 उत्तम मुहूर्त आहे लग्नाचा. आता घनश्याम माऊलींना कानमंत्र देऊन येतो ते म्हटलेलं ना जरी अंगी असेल सदरा फाटका तरी संसार करा हो नेटका. दे माऊली तू घनाला हा कानमंत्र दे. मी महेश रावना ही आनंदाची बातमी देऊन येते. तारीख 12:10 मुहूर्त ठरला. पण मला एक कळत नाहीये घनश्याम माऊलींचं लग्न जर रजिस्टर होणार की नाही मग सह्या काय बरोबर 12:10 करायच्या. तिथं झाला म्हणजे लेट. हे घे चॉकलेट. हा विचार करू नकोस पुढची मजा बघ. बंडा दादा बंडा दादा ए बंडा दादा बंडा दादा ए दिसत नाही तुला व्यायाम करतोय मी तर. पटकन श्वास अडकला आणि प्राण गेला तर कन्यादान कोण करेल. कन्यादान होणारच नाहीये म्हणा. नाहीतरी लग्न रजिस्टर आहे म्हटल्यानंतर कसलं आले बोंबल्याला काय तुला काय झालं होतं किंचाळ्याला. हा देवकी भाभींचा फोन आला होता. म्हणाला तारखेशिवाय दुसरा कुठलाही चांगला मुहूर्त नाहीये. आपल्याला काही उपयोग नाही बेबी त्याचा. छे आपण काय करणार सारख्याचं मुहूर्त धरून. मुळात लग्न जे आहे ते लग्न रजिस्टर करायचंय म्हणजे महिनाभर तर आपल्याला थांबायलाच पाहिजे. शी म्हणजे हाही मुहूर्त आपल्या हातातून जाणार. नाही 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 हे शक्य नाही. हे बघ 10 वर्षातून एखादाच असा मुहूर्त येतो उत्तम. काही नाही तू राधाला चक्क सांगून टाक राधे बस. मी हो मला शक्य नाही बेबी सॉरी. माझ्याकडनं काही हे शक्य होणार नाही. तुला खरं सांगू का मुळात हे रजिस्टर लग्न ही आयडियाच वाईट आहे. बेकार कोर्टाचा निकाल असल्यासारखं वाटतं माहितीये का. अगदी बरोबर बोललास तू. अरे आमच्या यांनी तर एक वहीच तयार केली वेगळी. कसली. हिच्या लग्नामध्ये वेगवेगळी मंगलाष्टक म्हणणार आहे ते गाणार आहे. मग तर लिंबू पण येते मला. या मुद्द्याचं बोला मुद्द्याचं. कसला मुद्दा कसला आलाय. माझ्याकडे मुद्दाच नाहीये. हे बघ राधाच्या गळ्यामध्ये ही सारखी घंटा मी काय नेऊन बांधणार नाहीये. अरे असं कसं. हे बघ मुली आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नसतात. तेव्हा तू की नाही आपल्या गब्बूला अगदी शांतपणे गोडी गुलाबीने असं सांग. मी सांगू समजावून. हे बघ दादा मी तुझी धाकटी बहीण आहे की नाही. हो ना हो ना. मग माझ्याकडे बघ शिक नाही का नाही बेबी. शिकायचं वय गेलं माझं. आता माझ्याच्यानं काही होणार नाही बघ. तुला मी सांगतो हे सारखेच जर करायचं असेल ना राधाला तयार करायचं असेल ना तर फक्त तू करू शकतेस बघ. मी तू करू शकतेस. तू तिला तयार करू शकतेस प्रेमानं धाकानं आणखीन कशानं तरी. नाही 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 मी नाही मी नाही मी नाही नाही बाबा नाही. मग तू का भरली आहेस. घाबरू कशाला. नाही तर नाही कशाला म्हणशील तू. आणि मला सांग आत्या असून उपयोग काय तुझा. नाही तर हे एवढं नाही करू शकणार तू तर. तू तिला सांग समजावून 10 वर्षात येणारा मुहूर्त आहे. हे लग्न याच पद्धतीनं व्हायला पाहिजे. माझ्या हातातली मशाल तुझ्या हातात दिलेली आहे मी. आता दिशेने धावायला लागतो. दादा दादा शेवटी सगळं माझ्यावरच ढकलतात. शी
हे बघ राधा, नाही, रागावून उपयोग नाही. गप्पू शोना बंदा, आत्या आत्या उलका आत्या उलका आत्या. तुझे जे काही कविता वगैरे असेल ना ते सगळं संध्याकाळी. मी आता खूप घाईत आहे. अगं नाही नाही नाही, माझं ना तुझ्याकडे एकदम महत्वाचं असं खाजगी काम आहे. खाजगी. काय खासगी असणार. प्रेमावर एखादी नवीन कविता केली असेल. संध्याकाळी मी आता घाईत आहे. हं? कुणालाच वेळ नाही आपल्या घरात माझ्यासाठी. कुणालाच वेळ नाहीये. काय झाले को? मी जाऊ? आत्या, सुरवंटाचं फुलपाखरू होतं ना, तेव्हा त्याला वाटत असतं ना की जगाने आपले रंग बघावेत, आपण असं फुलांवरती विसावावं. पण जेव्हा तसं काही होत नाही ना. एक मिनिट. फुलपाखराच्या मानसिक अवस्थेचं विश्लेषण याच्यावर माझा अभ्यास नाहीये को. पण प्रश्न फुलपाखराचा नाहीये ना, माझा आहे. पण आता फुलपाखराबद्दल बोलत होतीस ना. फुलपाखरू म्हणजे फुलपाखरू नाही ग, मग मी आहे ते फुलपाखरू. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे का कुठे? हो नाही. तू आता अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यात की लहान राहिलेली नाहीयेस, मोठी झालीयेस. हो की नाही? हो की नाही? मी मोठी झाली की नाही? तुला पटतंय ना? हे माझ्या आई बाबांना सांग ना. त्यांना खरंच वाटत नाहीये, त्यांना कळतच नाहीये की मी मोठी झालीये. त्यांना मी अजून इवलीशी वाटतेय. अगं त्यात काय, मोठ्यांसारखं वाग, म्हणजे आपोआप सगळ्यांना कळेल तू मोठी झालीये. आत्या, आई वडिलांना आपली मुलं नेहमीच लहान वाटत असतात. अगं आत्या, तुला समजत कसं नाहीये? माझी काही मदत हवी आहे का तुम्हाला? हो हवी आहे. हिला काही समस्या? अगं असं काय करतेस? ज्ञाना आलाय. तू तुझे सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवेल. ज्ञाना, आत्या तू अगदी निश्चिंतपणे जा. ए कुहू. ताई, कुहू ताई. नाही नाही नाही, ऐकून घे माझं जरा. माझं ऐकत नाहीस तू. माझं जरा ऐकशील ना तर तुला कळेल तू अजून किती लहान आहेस ते. तू लहान आहेस माझ्यापेक्षा. हा, मी ताई आहे तुझी. नुसतं ताई म्हणून ताई होता येत नाही ग. जगात जबाबदार असावं लागतं माझ्यासारखं. आणि कसं आहे ना, मला माहिती आहे तू का अशी वागती असते, का तुला स्वतःला मोठं म्हणवून घ्यायचंय. माहिती आहे मला. काय माहितीये तुला? हेच, लोकांना वाटतं की मी तुझा मोठा भाऊ आहे. मी जास्त मॅच्युअर आहे ना तुझ्यापेक्षा. नाही नाही, ऐक ताई, हे हसण्यावर नेऊ नकोस. अय्या राधाबाई, तू इतक्या सकाळी कशी आलीस? म्हणूनच सांगतो, जबाबदार हो. अरे आप खडे क्यों, बैठे ना. बंड्या दादा लाफ्टर क्लब मध्ये गेलाय. तो येईल आता हॅ करून घरी परत. माझी इथे रडायची पाळी आली. का हो? काय झालं? क्या बताऊं अभी मैं आपको. जाऊ दे माझं, आप बताइए ना. हे मी पुस्तक द्यायला आलो होतो, माझ्या बायकोनी सुप्रियानी लिहिलेलं, महेश रावांसाठी. वा 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 वा, बहुत बढ़िया है ये. ह्याच्यातल्या रेसिपीज इतक्या छान आहेत म्हणून सांगू. मी पण बघितल्या आहेत. अगदी बोली भाषेत लिहिलेलं आहे. ऍक्च्युली मलाही हवं होतं. नो प्रॉब्लेम, मी झेरॉक्स कडून घेईन ना याच्या. नाही, पायरेटेड कशाला घेता, मी आणून देईन ना तुम्हाला. नको. 250 रुपयाचं आहे. नाही, तुम्हाला गिफ्ट देईन मी, असं काय. थँक्यू. पण कशाला उगीच, तुम्हाला पुन्हा खेप पडेल. नाही हो, सध्या मी घराबाहेर राहणं हे माझ्या तब्येतीसाठी चांगलंच झालं. क्यों, क्या हुआ है? काय सांगू, हे दोघं हट्टीपणा करतात, घना आणि राधा. हा, आणि भोगावं लागतंय मला हो. आता माईनी तर मला विडा दिलाय घनाला विधीपूर्वक लग्नाला तयार करण्यासाठी. मी काय करणार, थकलो मी, संपलो, खचलो अगदी. हा घना ऐकत नाही आणि तिकडे सगळे माझ्या नावाने बोंब मारतायत, जणू मीच बोल्यावर उभं राहायला तयार नाही. आमच्याकडे पण हेच आहे. ही आमची गब्बू. राधा,
राधा हट्टी आहे, ती पण तयार नाहीये. मग काय, आमच्या बंड्यात त्यांनी सगळी कामगिरी माझ्यावरच सोडली. अरे ही कामगिरी सोपवण्यापेक्षा ना एव्हरेस्ट चढायला सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. त्याचं काय घेऊन बसलात? अहो 7 मजले जरी चढले ना. पाणी घ्या. थँक्यू. थँक्यू. एकंदरीत काय, घरोघरी मातीच्या चुली. पळसाला पाणी 3. वी आर सेलिंग इन द सेम बोट. आत्याबाईला मिशा असत्या तर. आता ह्याच्यावर मला काही सुचत नाहीये. मला पण काही सुचत नाही हो. म्हणजे मला जरासं विचित्र असं सुचतंय. नाही नको, जाऊ दे. म्हणजे सुचेल. सुचतंय. सुचलंय. सुचलंय तो बताइए बताइए. कसं आहे, म्हणजे कसं आहे की हर कुत्ते का दिन होता है. ओ याच्यातला कुत्ता मी आहे बरं का, तुम्ही नाही. म्हणजे मला असं सुचतंय की मी पडलो घनाचा काका आणि तुम्ही पडलात राधाची आत्या. आता मी घनाला सांगून त्याला काही पटणार नाही, कारण पुतण्याला काकाची काही रहस्य माहिती आहेत. रहस्य म्हणजे फार मोठी रहस्य वगैरे नाही हा. नाही पण माहितीच आहे. त्यामुळे मी त्याला फारसं प्रेशराइज करू शकत नाही ना. तुमचंही तसंच असेल ना. सही कहा आपने, एकदम सही कहा. मग तुम्ही घनाला आणि मी राधाला समजावून सांगितलं तर. नाही म्हणजे राधा काही मला हाडहूड करणार नाही. नाही नाही नाही. आणि घनाही तुम्हाला हिडीस फिडीस करणार नाही. म्हणजे आपलं उद्देश सफल होईल, सुफळ संपूर्ण. क्या बात कही है आपने, वाह वाह, बढ़िया बढ़िया, क्या बात कही है. क्या पेश करूं आपके लिए, बताइए. रव्याचे लाडू का नमकीन आणू? आईस्क्रीम आहे घरात? आईस्क्रीम? हा, म्हणजे आम्ही ना घरात असा कुठलाही आनंद व्यक्त करताना आईस्क्रीम खाऊन सेलिब्रेट करतो. चिअर्स. आईस्क्रीम ना. आईस्क्रीम. मी बोलेन ना, मी सांगेन. काय सांगायचंय पण? हेच की आपण विधीपूर्वक लग्न करूया म्हणून. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आली आली आली. बुडात आवडला आवडला. अजून एक. एकदा एक झेब्रा, उंट आणि साळींदर ताजमहाल बघायला जा. राधा कधी आली? उंट, झेब्रा आणि साळींदर ताजमहाल बघायला गेले होते तेव्हा. तुला सांगतो, गेले अर्धा तास जोक्सवर जोक्स. काय दिगंबर राव जोक सांगतात ग. हसून पोटात सगळं दुखतं इकडून. ये बस, ये ऐक जोक्स ऐक. ये हाय ग. तुमच्यासाठी कॉफी करून आणतो मी. मला पण एक. नक्की नक्की. आता चहा झालेला दिसतोय तुमचा. अगं पण आता तू आली असं, त्याच्यामुळे तुझ्यासाठी कॉफी, तुझ्या बरोबर कॉफी. तिला आवडते म्हणून. सगळ्यांसाठी कॉफी करायची म्हणजे खूपच वेळ लागेल. त्यामुळे वेलची वगैरे घालून फर्स्ट क्लास बनवतो कॉफी. हा आलो, मी आलो. जो बेटा. नमस्कार. तुम्ही कसे काय? का राधाच्या घरी मी हक्काने येऊ शकत नाही भेटायला? नाही, ऑफकोर्स येऊ शकता. या ना आत्या ना. नाही, मी फक्त तुम्हालाच भेटायला थांबले होते. हो. अच्छा.
आपण काहीतरी चहा वगैरे. नाही 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 नाही, सगळं काही झालंय माझं. देवकी भाभी आत्ताच आत गेल्या. माझ्यासाठी केळ्याचं शिरा आणतायत त्या. अच्छा बरं आत्या 1-2 मिनिटं बसता का? मी पटकन फ्रेश होऊन येतो. नाही 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 नाही, मी निघालेच आहे खरं तर. पण जमाई बाबू को मिले बगैर कैसे जाऊंगी मैं यहाँ से, है की नाही? हा? हो हो. मला आणि थोडस तुमच्याशी बोलायचंय. जमाई बापू, क्या है ना, राधा मला माझ्या मुलीसारखी आहे हो. आमची वहिनी तुम्हाला ठाऊकच आहे सगळं. राधा खूप लहान होती हो, तेव्हाच आमची भाभी निघून गेली आहे जगातून. एकुलती एक मुलगी. पण भाभी आमची जाताना माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, बेबी बेबी. हो हो हो, मला माहिती नाही. म्हणाली, बेबी मेरी राधा की शादी धूम धड़ाके में करना. सागर संगीत, तिला मुंडावळा बांधलेलं तिला बघायचं होतं. अंतरपाटापलीकडे उभं राहिलेलं बघायचं होतं. सप्तपदी घेताना बघायचं होतं. पर कंबक जालिम काळाची सावली पडली तिच्यावर. हो आत्या, आय एम रिअली सॉरी. पण तरी जमाई बापू, ती बघतीये, तिथून बघतीये. ऑफकोर्स. म्हणून तर बंड्याचा बंड्या म्हणजे राधाचे बाबा. हो हो हो. पप्पा. हो. त्याचा आग्रह होता. पण राधाला कसं सांगणार? पण तुम्ही सांगितलं ना तर ऐकेल. हो म्हणजे मी बोलेन ना, मी सांगेन. काय सांगायचंय पण? हेच की आपण विधीपूर्वक लग्न करूया म्हणून. खरं सांगते जमाई बापू, माझी भाभी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. दोघांनाही भरभरून दे. तिची शेवटची इच्छा होती हो, शेवटची. हो 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 हो, म्हणजे आम्ही बोलतो एकदा. चुक चुक जियो मेरे लाल, चुक चुक जियो, किसी की नजर ना लगे मेरे लाल को. माई, घना विधीपूर्वक लग्न करायला तयार होणार आहे. म्हणजे तू बोललास त्याच्याशी? नाही. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. माई माई माई, कामगिरी फत्ते झालेली आहे. हर हर महादेव. हळू बोला महादेव, मी काही बहिरी झालेली नाहीये अजून. सगळं व्यवस्थित ऐकू येतंय मला. लोक काय बोलतात ते आणि त्यांना खरं काय सांगायचंय ते कळलं. हर हर महादेव. हा, कामगिरी फत्ते झालेली आहे. हा बोला, काय झालं? आज मी प्रचंड खुश आणि तू पण खुश होणार आहेस. का? काय झालं? आज मी तुझा मुलगा असल्याचा तुला अभिमान वाटणार आहे. तो वाटतोच रे, पण सांग ना पटकन काय झालं ते. तू म्हणशील की दिगंबरला काहीही काम सांगा तो फत्ते करतोच. दिगंबर म्हणजे कसं, असं हुकमी एकाएकी, म्हणजे सॉलिड असं पान कडक. असं वाटतंय वर्गात मुलांना अतिशयोक्ती अलंकाराची उदाहरणं देतो. सांग ना पटकन काय झालं ते. माई, घना विधीपूर्वक लग्न करायला तयार होणार आहे. होणार? म्हणजे तू बोललास त्याच्याशी? नाही, म्हणजे मी राधाशी बोललोय. तिच्याशी? तिच्याशी कशाला? अगं माई, मी राधाला पटवलंय
असं राधाला पटवलंय की तिने विधीपूर्वक लग्न करायलाच पाहिजे. आता काय होईल, राधा घनाला सांगेल आणि एकदा का राधा तयार झाली तर घना कशाला नाही म्हणतोय विधीपूर्वक लग्न करायला. आता तुझ्या मनाप्रमाणे धूमधडाक्यात लग्न. आता चान्सच नाही म्हणायचा. तोपट पाठ तोपट. हो रे बाबा हो, लहानपणी मी तुला धपाटे घालायची, पण आता खरोखरच तुझी पाठ ठोकटायला हवी. माझ्या सगळ्या कष्टाचं चीज झालं रे बाबा. जा बाजारात जाऊन ये. का? अरे आईस्क्रीम आणायला. आज इतका आनंदाचा दिवस. काळे कुटुंबाची परंपरा आहे, मोडता कामा नये का. जा पळ लवकर. देवा परमेश्वरा, चांगला दिवस दाखवलास रे मला. अगदी आनंदाचा दिवस दाखवलास बाबा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.